आता ही तर झाली कारणे, पण आता सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये आपण आपली दिनचर्या किंवा आहार पद्धती काय काय बदल करून ह्यावर नियंत्रण मिळवू शकतो, तर ते आता मी तुम्हाला सांगणार की आपण काय करावे. नंबर 1, जेवणाच्या वेळा पाळणे. म्हणजे जेव्हा भूक असेल तेव्हा लगेच जेवणे, काम वगैरे नंतर करणे, आधी जेवण करणे आणि भूक नसताना बिलकुल न जेवणे. नंबर 2, रात्री जागरण, दिवसा झोपणे, मानसिक ताण घेणे, ह्या गोष्टी टाळणे. 3 नंबर, केसांना शक्यतो क्षार नसलेल्या पाण्याने, हलक्या कोमट पाण्याने धुवावे, केमिकल नसलेल्या शॅम्पूचा वापर करावा. 5 नंबर, रोज रात्री झोपताना केसांच्या मुळाशी हलक्या हाताने तेल लावून मालिश करणे. आयुर्वेदामध्ये केसांच्या तक्रारीसाठी काय उपचार पद्धती सांगितली आहे. पोटातून औषधी घेणे, दुसरा आहे पंचकर्म आणि तिसरं आहे केसांसाठी लेप. पंचकर्म मध्ये नाकात औषधी टाकणे, याला नस्य पंचकर्म म्हणतात. दुसरा आहे केसांच्या मुळाशी रोज तेलाचा मसाज करणे, ह्याला शिरो अभ्यंग म्हणतात. प्रत्येक दोषानुसार नाडी परीक्षण केल्यानंतर त्या रुग्णाचं पंचकर्म हे ठरवलं जातं. आता तुमच्या केसांसाठी एक हेअर टॉनिक जे पोटातून घ्यायचं आहे हे मी सांगणार आहे. 1 चमचा काळे तीळ, 1 चमचा आवळा पावडर आणि 2 चिमूट सुंठ पावडर, हे मिश्रण एकत्र करून रोज सकाळी ब्रश केल्यानंतर उपाशी पोटी घेणे. ह्यामुळे तुमचे केस हेल्दी होतील व हेअर फॉल नक्की कमी होईल. आता हेअर पॅक. हा हेअर पॅक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्राह्मी पावडर, आवळा पावडर, ज्येष्ठमध पावडर, कडुनिंब पावडर, कोरफडचा गर, हे सगळे मिश्रण एकत्र करून त्यामध्ये कच्चे दूध टाकायचे व हेअर पॅक तयार करायचा. हा हेअर पॅक केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या पूर्ण लेंथने टोकापर्यंत शेवटपर्यंत त्यांना लावणे. आठवड्यातून 2 वेळा हा हेअर पॅक लावल्यास तुम्हाला नक्कीच फायदा झाला. धन्यवाद.